उदगीर शहरातील भूमाफिया, रेती माफिया यांच्या विरोधात कडक कारवाई करावी म्हणून 1 ते 1.5 वर्षापासून धरणे आंदोलन चालू असताना देखील तहसील प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्याने बहुजन विकास अभियानचे संजय कुमार यांनी गाजर दाखवून गाजर आंदोलन केला। या आंदोलनात बहुजन विकास अभियानचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन चालू आहे गौण खनिज विरोधामध्ये। आपण आम्हाला न्याय द्यावा, विविध आंदोलन केले मात्र आजपर्यंत न्याय मिळाले। पत्रव्यवहार चालू आहे, आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही गाजर आंदोलन केलेलं आहे। आम्हाला न्याय द्यावा। गेल्या 30/10/2023 पासून ते आजपर्यंत आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा प्रमुख उपाध्यक्ष संजय उजळकर हे उदगीर तालुक्यातील 100 कोटी रुपये गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा। तत्कालीन तहसीलदार गोरे, मंडलाधिकारी हिवरे जाधव, तलाठी कांबळे यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून राईटी न जमा करता अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावल्यामुळे त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करा ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत। वेगवेगळे आंदोलन करून देखील प्रशासनाने आजपर्यंत आमच्या हातामध्ये गाजर दिलाय। आम्हाला नुसतं चौकशीचं गाजर देऊ नका, योग्य ती कारवाई करा ही मागणी आणि प्रशासनाला सांगत आहोत। आम्हाला तारीख वार सांगा की दिवस आम्हाला तुम्ही गाजर देणार। अहो सोमनाथपुरातील गावरान जमिनी भूमापणे हडप केले, दोघेचे दोघे साफ केले, मळाचे मळ साफ केले, मात्र अधिकारी काय करत नाहीत। आमची प्रशासनाला मागणी आहे साफसूफ करण्यात येत आहे आणि अशा भूमाप आहेत त्यांच्यावर कारवाई करा, हिवरे आदी मंडळीकडे कारवाई करा। अशा विविध मागण्या विनंती असताना प्रशासन बघायची भूमिका उदगीरमध्ये जवळपास 50 टिप्पर वाद पाहिजे होते, त्या वाळूची रॉयल्टी मध्ये जात नाही, त्या वाळूकडून पैसे घेतले जात नाहीत। बाबा नावाचा कोणीतरी वाळू माफी आहे आणि त्या बाबा नावाच्या वाळू माफी करून प्रत्येक अधिकारी दर महिन्यात पैसे ठेवून दिले जातात आणि खुलेआमपणे वाळू वाहतूक केली जाते। हा प्रकार थांबवा। आजपर्यंत हिवरे तेच केलं, गोरे तेच केलं आणि तुम्ही देखील ते करू नका, त्याला पायबंद करण्याची त्यांची मागणी आहे। रॉयल्टी वाळू झुकवणे तेव्हा ही मागणी